देवेंद्र फडणवीसांनी आज शरद पवारांचे जुने व्हिडिओ काढून तर शरद पवारांना टार्गेट केलं। पेट्रोल डिझेल वाढीच्या संदर्भात शरद पवारांचे जुने व्हिडिओ काढून त्यांना टार्गेट करतात। काय जुने व्हिडिओ काय शरद पवारांचे जे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून जे जुने व्हिडिओ होते आज दाखवलेत माड्यासारख्या ठिकाणी आणि एकंदरीत त्यांच्यावरती पवारांवरती टीका केलेली आहे। काय नक्की टीका काय केली की त्या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की पहिल्यांदा ज्यावेळेस शरद पवार सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी पेट्रोल डिझेल वाढीवरती एकंदरीत पेट्रोल डिझेल वाढ कशामुळे होती काय एकंदरीत ते सांगतानाचे महागाईच्या संदर्भात आणि त्यावरून त्यांनी आत्ता व्हिडिओ बाहेर काढून पवारांवरती टीका केली। असं आहे की फार वर्षापूर्वी 8 आणे रुपया जरी वाढलं पेट्रोल तरी देखील लोकांच्यात नाराजी व्हायची आणि त्याचं स्पष्टीकरण त्यावेळी का झालं, काय संकट आहे, कशामुळे आहे, कदाचित त्यांनी स्पष्टीकरण त्यावेळी दिलं असेल। हे राज्यकर्ते 60 रुपयाचं पेट्रोल 105 रुपये झालं तरी ह्याच्यावर बोलत नाहीत, त्यांना बोलायला तोंड नाही। या देशात सगळ्यात मोठी फसवणूक या देशातल्या ग्राहकांची पेट्रोल डिझेल गॅसच्या दरवाढीनं झाली। त्याचं स्पष्टीकरण काय? देवेंद्र फडणवीसांनी जुने व्हिडिओ काढण्यापेक्षा आत्ता त्यांनी सांगावं की काय या देशातल्या जनतेला 105 रुपयाचं पेट्रोल तुम्ही विकताय, 98 रुपयाचं डिझेल विकताय, 1200 रुपयाचा गॅस विकताय, याचा खुलासा करा। आता 20 वर्षापूर्वी काय झालं आणि 15 वर्षापूर्वी काय झालं हे सांगून त्यांचे जुने व्हिडिओ आमच्याकडेही आहेत। त्या महिला मंत्री केंद्रीय होत्या, त्यांनी स्मृती इराणी यांनी केलेली आंदोलनं, ही सगळ्या जुने त्या काळात असं आहे की आज त्यांना त्यावेळी 60 रुपयाचं 61 रुपये 62 रुपये डिझेल पेट्रोल झालं तरी त्यावेळी आंदोलनं व्हायची। त्याचं बाबतीत काही मार्ग निघावा हाच शरद पवार साहेबांनी आम्हाला नेहमी मार्ग दाखवलेला आहे। पण आज मात्र देशातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार पेट्रोल डिझेल गॅसच्या दरवाढीबद्दल काहीही करत नाही आणि आता मतं मागताना लोक त्यांना दाद देत नाहीत। या सगळ्या महागाईला जबाबदार भारतीय जनता पक्षाला धरतायत, हीच त्यांची मोठी अडचण आहे आणि म्हणून त्यांनी आता हे जुने व्हिडिओ काढून संशोधन करायला सुरुवात केलेली आहे, पण त्याला फार उशीर झाला आहे। खरं तर आता अजित पवार यांची टीव्हीला मुलाखत झाली, त्याच्यामध्ये अजितदादांनी म्हटलं की पुढील 4-5 वर्ष तुम्हाला समजेल की राष्ट्रवादी सूत्र कोणाकडे जात आहे। कुठल्या राष्ट्रवादी सूत्र कोणाच्या हाती जातात म्हणजे सुप्रिया सुळेंच्या हातात जातात की अजितदादांच्या हातात जातात म्हणजे तुम्हाला 4 ते 5 वर्षात समजेल। 4-5 वर्ष 4-5 वर्षाला टाइम फार आहे। 4 महिन्यात 6 महिन्यात ज्या गोष्टी होणार आहेत त्याची सूत्र शरद पवार साहेबांच्याच हातात आहेत आणि ते या देशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं भवितव्य पवार साहेबच ठरवतात। महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्यांना त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि म्हणून तर आज राष्ट्रवादीच्या सर्व ठिकाणी अतिशय प्रभावीपणाने काम चाललंय। खरं तर किरीट सोमय्या म्हणतात की आम्ही आरोप केलेले जे नेते आहेत ते आमच्यासोबत आलेत, मात्र त्यांना आता पश्चाताप होतो। कुणाला? किरीट सोमय्या असं म्हणतात की जे नेते ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले पश्चाताप कुणाला होतो? जे आमच्याकडे आलेत, जे नेते आमच्याकडे आले त्यांना पश्चाताप, भाजपमध्ये आले, भाजपमध्ये जे आलेत त्यांना पश्चाताप होतोय, ही आतली माहिती आहे। आतली माहिती त्यांनी सांगितली याबद्दल त्यांचे आभार। पश्चाताप होतोय हे किरीट सोमय्या बोलतात की आम्ही त्यांच्यावरती आरोप केल्यानंतर ते आमच्या सोबत आले, मात्र त्यांना आता पश्चाताप होतो। कुणाला? त्यांना म्हणजे कुणाला? जे नेते भाजपमध्ये आले त्यांना भाजप बरोबर सोबत आले हे काय महाराष्ट्राला माहित नव्हतं, पण आता जसं जसं जनतेमध्ये त्यांना प्रतिसाद मिळत नाही, उलट भारतीय जनता पक्षालाही त्याचा तोटा झाला। त्यामुळं किरीट सोमय्यांनी आपली माहिती सांगितलेली आहे की ह्या सगळे जे गेलेले आहेत त्यांना आगीतून उठून फोपाट्यात पडल्यासारखं वाटतंय। आता हे त्यांना लोकांचा प्रतिसादच नाही ना। तर अजित पवारांनी भाजपनं शिखर घोटाळ्याचे आरोप केले, त्याच्यानंतर कुठेतरी राजकीय डाग अजित पवारांवरती लागला, मात्र आता त्याचे कोणत्या प्रकारचे पुरावे सध्या तांत्रिक सापडत नाही। कुठे सापडत नाही? त्याचे शिखर घोटाळ्याचे पुरावे म्हणजे क्लीन चिट दिले त्यांना, शिखर बँकेचे पुरावे। नाही, आता मी मागेही सांगितलं की लोकांची दिशाभूल ज्यावेळी 14 साली भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला त्यावेळी काँग्रेसशी तेव्हा मनमोहन सिंगांचं सरकार होतं, त्या राजवटीत अनेक खोटेनाटे आरोप केले आणि देशात जनतेचा दिशाभूल केली आणि त्यांनी सत्ता मिळवली। मागच्या काळात देखील हेच उद्योग यांनी केलेले आहेत। खरं तर ही जी लढाई आहे शरद पवारांच्या घरची लढाई आहे, कारण की राष्ट्रवादीमध्ये नक्की कोण श्रेष्ठ म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी की सुप्रिया सुळेंची
हीच लढाई सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. असं कोण म्हणतं? ज्या अशीच पाहायला मिळते लढाई सध्या, कारण पवारांच्या घरातली लढाई नाही. शरद पवार साहेबांच्या घरातली लढाई नाही आहे. जवळजवळ 60 वर्ष शरद पवार साहेबांनी पुण्याईने या महाराष्ट्रात जे काम केलं, त्यांनी कष्ट घेतले, त्यातनं त्यांनी माणसांचा विश्वास जो संपादन केला आणि महाराष्ट्रात आज जो महाराष्ट्र दिसतोय तो त्यांचेही त्यात प्रामुख्याने कष्ट आणि दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. त्यातनं आमच्यातनं काही लोक बाजूला गेली तरी शरद पवार साहेबांनी आपल्या ध्येयाशी आणि आपल्या विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही. ते कायम त्यांच्या विचारावर ठाम राहिले. त्यातनं बाजूला गेलेल्यांचा वापर करून भारतीय जनता पक्ष आता शरद पवार साहेबांच्या त्या जागेवर त्या ठिकाणी जाऊन त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न करते, एवढाच अर्थ आहे. शरद पवार साहेब आहे तिथंच आहेत. आता त्यांच्यातून बाजूला गेलेले लोक त्या पवार साहेबांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पराभव करण्याचा प्रयत्न करतायत. त्यात आमचे फुटलेले लोक सामील झाले. निवडणुकीच्या तोंडावर शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना क्लीन चिट दिली जाते. निवडणुकीच्या तोंडावर ह्या गोष्टी का घडतात? याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्याला हे विचाराला खाद्य दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाने. राष्ट्रवादी शरद पवार गटाला नक्की निवडणूक आयोग घेरण्याचा प्रयत्न करते, कारण तुतारी हे चिन्ह खरं तर अनेक उमेदवारांना दिलेलं पाहायला मिळतं. कारण ते चिन्ह राष्ट्रवादीचे जिथे उमेदवार आहेत तिथेच बऱ्यापैकी तुतारी वाजवणारा पुरुष, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आमचं आहे. बाकी ट्रम्पेट वगैरे आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याच्या बाबतीत काही फार अंतर आहे त्याच्यात. त्यामुळे तुतारी खर बँकेचे पुरावे. नाही, आता मी मागेही सांगितलं की लोकांची दिशाभूल ज्यावेळी 14 साली भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला त्यावेळी काँग्रेसशी तेव्हा मनमोहन सिंगांचं सरकार होतं. त्या राजवटीत अनेक खोटेनाटे आरोप केले आणि देशात जनतेचा दिशाभूल केली आणि त्यांनी सत्ता मिळवली. मागच्या काळात देखील हेच उद्योग यांनी केलेले आहेत. खरं तर ही जी लढाई आहे शरद पवारांच्या घरची लढाई आहे, कारण की राष्ट्रवादीमध्ये नक्की कोण श्रेष्ठ, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी की सुप्रिया सुळेंची, हीच लढाई सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. असं कोण म्हणतं? ज्या अशीच पाहायला मिळते लढाई सध्या, कारण पवारांच्या घरातली लढाई नाही. शरद पवार साहेबांच्या घरातली लढाई नाही आहे. जवळजवळ 60 वर्ष शरद पवार साहेबांनी पुण्याईने या महाराष्ट्रात जे काम केलं, त्यांनी कष्ट घेतले, त्यातनं त्यांनी माणसांचा विश्वास जो संपादन केला आणि महाराष्ट्रात आज जो महाराष्ट्र दिसतोय तो त्यांचेही त्यात प्रामुख्याने कष्ट आणि दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. त्यातनं आमच्यातनं काही लोक बाजूला गेली तरी शरद पवार साहेबांनी आपल्या ध्येयाशी आणि आपल्या विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही. ते कायम त्यांच्या विचारावर ठाम राहिले. त्यातनं बाजूला गेलेल्यांचा वापर करून भारतीय जनता पक्ष आता शरद पवार साहेबांच्या त्या जागेवर त्या ठिकाणी जाऊन त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न करते, एवढाच अर्थ आहे. शरद पवार साहेब आहे तिथंच आहेत. आता त्यांच्यातून बाजूला गेलेले लोक त्या पवार साहेबांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पराभव करण्याचा प्रयत्न करतायत. त्यात आमचे फुटलेले लोक सामील झाले. निवडणुकीच्या तोंडावर शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना क्लीन चिट दिली जाते. निवडणुकीच्या तोंडावर ह्या गोष्टी का घडतात? याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्याला हे विचाराला खाद्य दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाने. राष्ट्रवादी शरद पवार गटाला नक्की निवडणूक आयोग घेरण्याचा प्रयत्न करते, कारण तुतारी हे चिन्ह खरं तर अनेक उमेदवारांना दिलेलं पाहायला मिळतं. कारण ते चिन्ह राष्ट्रवादीचे जिथे उमेदवार आहेत तिथेच बऱ्यापैकी तुतारी वाजवणारा पुरुष, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आमचं आहे. बाकी ट्रम्पेट वगैरे आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याच्या बाबतीत काही फार अंतर आहे त्याच्यात. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह स्पष्ट दिसतंय आणि ते अधिकृत पक्षाचं चिन्ह असल्यामुळे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या स्थानावर आमचे जवळपास सगळे उमेदवार आहेत. त्यामुळे आम्हाला चिंतेचं कारण नाही. सुप्रिया सुळेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय का या निमित्तानं? असा निवडणूक आहे. निवडणुकीत सर्व मार्गाचा अवलंब आमचे विरोधक करतायत. अजून फक्त भाषणच करतायत. पण त्यांचा स्वभाव, त्यांच्याबरोबर आज जे काही लोक गेलेले आहेत त्यांनी महिना 15 दिवसापूर्वी त्यांचं कामाची कार्यपद्धती वगैरे याच्यावर चांगली टीका टिप्पणी केलेली होती. आता सुप्रियाताईंनी गेले 15 वर्ष त्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना देशात बारामती लोकसभा मतदारसंघाचं नाव उंचावले.
प्रभावीपणाने संसदेत त्यांनी लोकांचं प्रतिनिधी म्हणून काम केले आणि नुसत्या बारामती लोकसभा मतदारसंघातच नाही तर देशातल्या अनेक प्रश्नांवर त्या बोलतात. अमोल कोल्हे डॉक्टर जे आहेत त्यांनी अनेक प्रश्नांवर देशात सरकारचे कान उघडणी केलेली आहे. असे प्रभावी वक्ते ज्यावेळी लोकसभेत जातात चांगलं खासदार होऊन त्यावेळी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न हा होणं स्वाभाविक आहे, आम्ही समजू शकतो. पण लोकांचा प्रतिसाद या दोघांच्याही कामाला प्रचंड आहे. खडकवासलामध्ये अजित पवार आज म्हटले की मी पालकमंत्री आहे या जिल्ह्याचा, माझ्या बायकोला मतदान करा. हा, मग ते त्यांचा प्रचारच करतात ना. ते कोणत्या दुसरा कोणत्या शब्दात करायचं? निधी पण मी जास्त देईल असं खरं तर ते बोलले. खरं म्हणजे आचारसंहितेत असं बोलणं हे आचारसंहितेचा भंग आहे आणि असं तुम्ही मतदान करा मग आम्ही तुम्हाला अमकं करतो तमकं करतो हे कोड ऑफ कंडक्ट चालू झाल्यावर बोलणं हे संयुक्त आहे असं मला योग्य आहे असं मला वाटत नाही. अजितदादांबरोबर तुम्ही काम केले, आता दादांची भाषणं आणि ज्या पद्धतीने आव्हान केलं जाते, खरंच दादांचा हा स्वभाव आहे का? ते प्रचाराचं काम करतायत. त्यांच्या स्वभाव म्हणजे अशीच भाषणं ते करतात मला वाटतं. पूर्वीच्या काळातली भाषणं पूर्वी परिस्थिती चांगली होती. पूर्वी परिस्थितीत नैतिकता प्रचंड होती, मोराल एक होतं आणि ठामपणानं बोलण्याची त्यांची मानसिकता होती. कारण शरद पवार साहेबांचं सारखं नेतृत्व आणि सगळा पक्ष त्यांच्या मागे उभा होता. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. बदलत्या परिस्थितीत भाषणाचा शब्द, भाषणाची भाषा, भाषणाचा टोन हा बदलत असतो. तसा त्यांचा बदललेला असेल. शिरूर लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी एक बाजूला आहे, तुमचा उमेदवार एक बाजूला आहे. ही लढाई कशी सोपी राहील? नाही, ही लढाई फार सोपी आहे. कारण इथं जे शिवसेनेत काम करणारे आहेत ते आज सगळे आमच्या शिवसैनिक आमच्या बरोबर आहेत. त्यांना त्यांच्याबरोबरचे उमेदवार ज्यांचा पूर्ण साम दाम दंड भेद सगळ्याचा प्रयत्न करून सगळी शक्ती पणाला लावून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न त्यांनी मागचे 15 वर्ष केला. मागच्या वेळी पराभव झाला. त्यांनी उद्धवजींना सोडून त्या पक्षात प्रवेश केला एकनाथ शिंदेंच्या. एकनाथ शिंदेंच्या पक्षातून मला वाटतं ते तिकडं गेले, न्यायप्रविष्ट घड्याळाकडे गेले. त्यामुळं हा जो प्रवास आहे तो ह्या भागातल्या लोकांना मान्य होणार नाही. आणि 15 वर्षात ते जे करू शकले नाही ते अमोल कोल्हेंनी या भागातली ट्रॅफिक, या भागातली माझ्याकडं अनेक वेळा बंधारे बांधण्यासाठी किंवा अनेक गोष्टीसाठी सतत अमोल कोल्हेंनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अमोल कोल्हे हे प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. कारण लोकांना आढळरावांची उमेदवारीच मान्य नाही आहे आणि किंबहुना आढळरावांनी अशा उलट्या इकडून तिकडं तिकडून इकडं तिकिटासाठी आपले पक्ष बदलणे हे लोकांना मान्य नाही. आणि ज्यांच्याकडून त्यांनी उमेदवारी घेतली त्यांच्याकडे उमेदवार नव्हते म्हणून यांनी त्यांना आयात करून उमेदवारी दिली असा त्याचा अर्थ होतो. मुलाचा पराभव केलेल्या श्रीरंग बारणे खरं तर प्रचार करण्याची धुरा अजित पवारांकडे येताना पाहायला मिळते. अजित पवार जंग खरं तर मावळ लोकसभेमध्ये आपले पक्ष बदलणे हे लोकांना मान्य नाही. आणि ज्यांच्याकडून त्यांनी उमेदवारी घेतली त्यांच्याकडे उमेदवार नव्हते म्हणून यांनी त्यांना आयात करून उमेदवारी दिली असा त्याचा अर्थ होतो. मुलाचा पराभव केलेल्या श्रीरंग बारणे खरं तर प्रचार करण्याची धुरा अजित पवारांकडे येताना पाहायला मिळते. अजित पवार जंग खरं तर मावळ लोकसभेमध्ये पाहायला मिळतात, नेहमी प्रचार करताना पाहायला मिळतात. मात्र भावाचा वचपा काढण्यासाठी रोहित पवारही त्या ठिकाणी प्रयत्न करतात. कसं पाहता येतं? काय आहे, तुम्ही विषय एकदा समजून घ्या. देशातली हुकुमशाही, देशातली महागाई, देशातली दारिद्र्य, देशातली बेकारी, देशातला GSTच्या कर लावण्याच्या पद्धती यांची ही लढाई आहे. भाऊ बहीण वगैरे हे याच्या पलीकडं निवडणुका गेलेल्या आहेत. या देशातल्या आणि श्रीरंग बारणे ज्या मतदारसंघात उभे आहेत त्यात खाली कोकणातला भाग आहे, तिथे उद्योग करणारी आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसं पिंपरी चिंचवडमध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्या सगळ्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची झळ बसलेली आहे आणि म्हणून ही लोक आज भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधी गेलेली आहेत.
त्यामुळं महागाई घराघरात आहे, घराघरात बेकारी आहे. बेकारीचं कारण काय, तर नरेंद्र मोदींच्या काळात या देशाची भरभराट झाली नाही, प्रगती झाली नाही. या देशात GST लावण्यात आली, गोरगरिबांकडून GST वसूल केली जाते. आज कुठल्याही गोष्टीवर GST नाही असं नाही. आमची भूमिका, आम्ही आता उद्या जाहीरनामा प्रकाशित होईल त्यावेळी तुम्हाला आमच्या पक्षाची जाहीरनामाची भूमिका कळेल. त्यामध्ये आम्ही सांगतोय की या देशातल्या शेतकऱ्याला, या देशातल्या गरिबाला, या देशातल्या सामान्य माणसाला अशा पद्धतीचा कर लागणं हे आम्हाला मान्य नाही. ही वेगळी भूमिका आम्ही घेतोय. त्यामुळे आम्ही मुद्द्यांची निवडणूक लढतोय आणि आम्हाला ज्यांच्या हातात सत्ता गेलेली आहे देशातली, ते 10 वर्ष त्यांना संधी दिली तरी या देशातल्या सामान्य माणसांच्या जीवनात बदल होत नाही. ही लढाई आमची आहे. आता त्यात कोण कुणाच्या मुलाला, भावाला काय मदत करतोय याच्या पलीकडे आम्ही ही लढाई नेलेली आहे. आणि त्यामुळं मुद्द्यांची लढाई जर झाली आणि मुद्द्यांचं मेरिट बघितलं तर शरद पवार, उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस यांच्या बाजूचं महाविकास आघाडीचं मेरिट सर्वोत्तम आहे. आणि म्हणून आमचे या जिल्ह्यातले 4ही उमेदवार, काँग्रेस, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे. पार्थ पवारांना Z+ सुरक्षा दिली. आता असं काय घडलंय निवडणुकीच्या काळात पार्थला सुरक्षा द्यावी लागते? Z+ का Y? असं काय घडलंय? काय त्यांना काय, आपल्याला काय माहिती, काही गुप्त गोष्टी असतील, काही प्रॉब्लेम असतील, काय आपण कसं काय बोलू शकतो? ठीक आहे, त्यांना सरकारला सुरक्षा पुरवायशी वाटली, त्यांना धोका आहे असं त्यांच्या लक्षात आलं असेल. आता तो स्वकीयांपासून आहे का परकीयांपासून आहे हा प्रश्न तपशिलाचा भाग आहे. पण त्यांना संरक्षण दिलं याबद्दल मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा आभार मानतो की आमच्या जुन्या कलिगच्या मुलाला त्यांनी प्रोटेक्शन दिलं. मात्र त्यांच्या गेल्या काही दिवसांच्या भेटीगाठी जर पाहिल्या तर अनेक गुन्हेगार लोकांशी त्यांच्या पार्थ पवारांच्या भेटीगाठी आहेत, त्यामुळे तर ही सुरक्षा दिली नाही. काय आहे की दादांचा मुलगा आहे तो, मी काही असं व्यक्तिगत काही बोलणं योग्य नाही. ठीक आहे, मिळाली सुरक्षा मिळाली. आपण हा मुद्दा, मला हे जनता बघत असते, कुणाला सुरक्षा पुरवली, कुणाच्या मागं पोलीस आहेत, कुणाच्या मागं गाड्या आहेत, कुणाच्या पुढं गाड्या आहेत. जनता ॲनालिस करत असते. त्याच्यावर मी टीका टिप्पणी करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. खरं अजितदादा बोलले, जे बोलतात ते करतात. ज्यावेळेस तुम्हाला अजितदादांच्याशिवाय काही सुचत नाही का? मला काय कळतच नाही. अहो किती प्रश्न आहेत देशात. ज्यावेळेस कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहणार असं जेव्हा समजलं त्यावेळेस कोल्हेंसमोर तगडा उमेदवार देणार. मात्र दादांनी जे बोललं ते कुठेतरी म्हणजे विरोधी दिशेने होत चाललं असं वाटतं का तुम्हाला? नाही, तगडा उमेदवार देणार, पण तगडा उमेदवार सापडला नाही. त्यांना तगडा उमेदवार द्यायची इच्छा, मानसिकता असेल त्यांची, पण तगडा उमेदवार त्यांना सापडला नाही आणि त्यामुळं त्यांनी बाहेरून उमेदवार आयात केला. अमोल कोल्हे आता फार पुढं गेलेले आहेत, त्यामुळे अमोल कोल्हेंचा पराभव होऊ शकत नाही. अमोल कोल्हे देशाची पुन्हा एक 5 वर्ष सेवा करतील आणि अतिशय प्रभावीपणाने करतील. आता ते स्वबळावर या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठिंब्यावर आज निवडून येत आहेत. त्यामुळं कुठल्या मोठ्या नेत्याचा त्यांच्यावर उपकार नाही. त्यामुळे ते फार चांगलं काम करतील. साताऱ्यात चारित्र्यहीन उमेदवार मिळाला नाही, चारित्र्यहीन संपन्न उमेदवार मिळाला नाही असं उदयनराजे भोसलेंनी बोललं. कोण म्हटलं? उदयनराजे भोसले. हां, चारित्र्यहीन संपन्न उमेदवार तुम्हाला साताऱ्यात मिळाला नाही. शशिकांत शिंदेच्या उमेदवारीवरून त्यांनी तोडा टाकला. भ्रष्टाचाराचेही आरोप आहे असंही त्यांनी खरं तर त्यामध्ये. उदयनराजेंच्याबद्दल बोलण्यासारखं फार आहे, मला काही ते बोलायचं नाही. पण शशिकांत शिंदे चारित्र्यपूर्ण आहेत. शशिकांत शिंदे लढवय्ये आहेत. शरद पवार साहेबांचे योद्धे आहेत. शरद पवार साहेबांसाठी कोणतीही लढाई लढण्याची ईर्ष्या असणारे आहेत. माथाडी कामगारांच्यात त्यांनी काम केलं आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर पक्षाचं मोठं काम त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केलं आहे आणि अतिशय उत्तम काम करतात. विधिमंडळातलं त्यांचं काम उत्तम आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते काम करतात. मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर लोकसभेत गेले तर 100% ते लोकसभेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसू शकतात. दुसऱ्या कोणत्याही, आता उदयनराजेंच्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही, पण आमचा उमेदवार नंबर 1चा आहे आणि तो विजयी होईल. फक्त एकच आहे की त्याच्यावर आता खोट्या गुन्हे दाखल करायचा उद्योग करू नका.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या वयोमर्यादेवर भाष्य केलंय. पवार साहेबांची वयोमर्यादा पाहता पुढच्या काळात अजित पवारच जिल्ह्याची सूत्र सांभाळतील. तेव्हा पुन्हा एकदा पवार साहेबांच्या वयावर बोललं जातंय आणि मतदान मागितलं. असं आहे की पवार साहेबांच्या वयाला बघून जर कोणी पवार साहेबांना सोडून गेलं असेल तर त्यांच्या इतके ते दुर्दैवी कोणी नाहीत. त्यांना अशी अवदसा का आठवली. शरद पवार साहेब हे 90 पार करतील. आणि मला आपण हा मुद्दा मला हे जनता बघत असते, कुणाला सुरक्षा पुरवली, कुणाच्या मागं पोलीस आहेत, कुणाच्या मागं गाड्या आहेत, कुणाच्या पुढं गाड्या आहेत. जनता ॲनालिज करत असते. त्याच्यावर मी टीका टिप्पणी करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. खरं अजितदादा बोलले, जे बोलतात ते करतात. ज्यावेळेस तुम्हाला अजितदादांच्याशिवाय काही सुचत नाही का? मला काही कळतच नाही. अहो किती प्रश्न आहेत देशात. ज्यावेळेस कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये उभे राहणार असं जेव्हा समजलं त्यावेळेस कोल्हेंसमोर तगडा उमेदवार देणार. मात्र दादांनी जे बोललं ते कुठेतरी म्हणजे विरोधी दिशेने होत चाललं असं वाटतं का तुम्हाला? नाही, तगडा उमेदवार देणार पण तगडा उमेदवार सापडला नाही. त्यांना तगडा उमेदवार द्यायची इच्छा मानसिकता असेल त्यांची, पण तगडा उमेदवार त्यांना सापडला नाही आणि त्यामुळं त्यांनी बाहेरून उमेदवार आयात केला. अमोल कोल्हे आता फार पुढं गेलेले आहेत, त्यामुळे अमोल कोल्हेंचा पराभव होऊ शकत नाही. अमोल कोल्हे देशाची पुन्हा एक 5 वर्ष सेवा करतील आणि अतिशय प्रभावीपणाने करतील. आता ते स्वबळावर या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठिंब्यावर आज निवडून येत आहेत. त्यामुळं कुठल्या मोठ्या नेत्याचा त्यांच्यावर उपकार नाही. त्यामुळे ते फार चांगलं काम करतील. साताऱ्यात चारित्र्यहीन उमेदवार मिळाला नाही, चारित्र्यहीन संपन्न उमेदवार मिळाला नाही असं उदयनराजे भोसलेंनी बोललं. कोण म्हटलं? उदयनराजे भोसले. हां, चारित्र्यहीन संपन्न उमेदवार तुम्हाला साताऱ्यात मिळाला नाही. शशिकांत शिंदेच्या उमेदवारीवरून त्यांनी तोडा टाकला. भ्रष्टाचाराचेही आरोप आहे असंही त्यांनी खरं तर त्यामध्ये. उदयनराजेंच्याबद्दल बोलण्यासारखं फार आहे, मला काही ते बोलायचं नाही. पण शशिकांत शिंदे चारित्र्यपूर्ण आहेत. शशिकांत शिंदे लढवय्ये आहेत. शरद पवार साहेबांचे योद्धे आहेत. शरद पवार साहेबांसाठी कोणतीही लढाई लढण्याची ईर्ष्या असणारे आहेत. माथाडी कामगारांच्यात त्यांनी काम केलं आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर पक्षाचं मोठं काम त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केलं आहे आणि अतिशय उत्तम काम करतात. विधिमंडळातलं त्यांचं काम उत्तम आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते काम करतात. मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर लोकसभेत गेले तर 100% ते लोकसभेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसू शकतात. दुसऱ्या कोणत्याही, आता उदयनराजेंच्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही, पण आमचा उमेदवार नंबर 1चा आहे आणि तो विजयी होईल. फक्त एकच आहे की त्याच्यावर आता खोट्या गुन्हे दाखल करायचा उद्योग करू नका. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या वयोमर्यादेवर भाष्य केलंय. पवार साहेबांची वयोमर्यादा पाहता पुढच्या काळात अजित पवारच जिल्ह्याची सूत्र सांभाळतील. तेव्हा पुन्हा एकदा पवार साहेबांच्या वयावर बोललं जातंय आणि मतदान मागितलं. असं आहे की पवार साहेबांच्या वयाला बघून जर कोणी पवार साहेबांना सोडून गेलं असेल तर त्यांच्या इतके ते दुर्दैवी कोणी नाहीत. त्यांना अशी अवदसा का आठवली. शरद पवार साहेब हे 90 पार करतील आणि मला खात्री आहे की कदाचित 100 पण पोचतील. तुम्ही जसे चुकीचे वागताय त्याप्रमाणे त्यांच्या अंगात ईर्ष्या होऊन ईर्षेनं त्यांचं आयुष्य वाढायला लागले आणि आज महाराष्ट्रात 60-70 सभा ते घेणार आहेत. प्रचंड मोठ्या एनर्जीने ते फिरत आहेत. ह्या सगळे गेलेले त्यांना वाटत होतं की पवारसाहेब 83-84 वर्षाचा आहे, काय कसं काय होणार. त्यावेळी मी त्यांना सांगत होतो की शरद पवार हा जिन्नस तुम्हाला माहीत नाही. शरद पवार हे पूर्ण लढाई ताकदीनं करतात. आज त्या ताकदीनं ज्या पद्धतीनं ते लढतायत, महाराष्ट्रच नाही देश अचंबित झालेला आहे की पवारसाहेब इतक्या एनर्जी पवारसाहेबांच्यात कुठून आली आणि पवारसाहेब रात्रंदिवस कष्ट कसे करतायत याचं कौतुक भारतातल्या जनतेला आहे, महाराष्ट्रातल्याला आहे आणि पुणे जिल्ह्यात आणि खेड तालुक्यात पण आहे. हे मतदान मोजल्यावर त्या दिलीप मोहितेंना कळेल.